हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसलं. काँग्रेस पक्षानं त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केल्याबद्दल. आणि भारतीय जनता पक्षानंही कारवाई केली काँग्रेस किंवा MIMशी युती केल्याबद्दल. पण काँग्रेसनं उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रांताध्यक्ष आहे त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली. जे राज ठाकरे म्हणाले ना तेच झडप घातली. काँग्रेस विचाराचे लोक आहेत ते. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले आज काल. आणि तुम्ही त्याच काँग्रेसला आपल्याबरोबर घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करता का? तर शिंदेच्या लोकांना, शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, या तुमच्या अंतर्गत लाथाळ्या आहेत. पण तुम्ही काँग्रेस बरोबर एक प्रकारे ही युती आणि आघाडी केलेलीच आहे. MIMचे लोक सुद्धा बरोबर घेऊन अकोटला सत्ता स्थापन करतायत. त्यांना त्यांच्यावर कारवाई होते MIMच्या लोकांवर. आणि त्यांना बरोबर घेऊन MIMला सुद्धा अकोटला बरोबर घेऊन ते सत्ता स्थापन करतायत. मी म्हटलं ना, हे एक नंबरचे बनचुके आणि ढोंगी लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला, राज्य गढूळ केलं. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे जे संतांनी म्हटलंय ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. जे वारंवार आम्ही म्हणतोय की काँग्रेस नसेल तर भाजपा नाही, शिवसेना नसेल तर भाजपा नाही. पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते, आता ते पळवले जातात आणि आपले पक्ष उभे केले जातात. स्वतःच्या पक्षामध्ये नेतृत्व घडवण्याची किंवा कार्यकर्ता घडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या माऱ्या, लांड्या लबाड्या, कोणताही वैचारिक विधिनिषेध न ठेवता लोकांना पक्षात सामील करून घ्यायचं. खरं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये घडलंय. अंबरनाथचा प्रकार जो आहे हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे ठाणे जिल्ह्यातले आहेत, डोंबिवलीतले आहेत, त्यांच्याच प्रकार घडलाय ना हा काँग्रेस आणि भाजपा युतीचा. त्यांना कळू नये की त्यांचं ज्यामागे कारस्थान होतं. असे अनेक प्रकार या राज्यामध्ये घडत आहेत. परळीमध्ये शिंदे शिवसेना, MIM आणि राष्ट्रवादी, अजित पवार गट. मग आता आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला लावून बसणार नाही वगैरे असे ते सांगत होते. तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना. मग MIM बरोबर बसतात, काँग्रेस बरोबर बसतात. त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग, तिटकारा होता शिंद्यांना किंवा भाजपला. मग आता तुम्ही काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला मांडी लावून आणि MIMच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय.